प्रॉब्लेम बघा. बस प्रॉब्लेम म्हटलाय पोटेन्शियल ऍट पॉइंट ए अँड बी आर VA and VB for charge plus Q and minus Q placed at distance x each from point A and B as shown in figure. बरोबर. मी पोटेन्शियल VA कुठे दिलंय ऍट ए, VB दिलंय ऍट बी. Distance between point A and B is y. The net potential VA minus VB is proportional to असं म्हटलंय. ओके, म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर पहिल्यांदा VA मायनस VB फाइंड करायचं आहे. तर VA पहिल्यांदा फाइंड करूया. VA बघा, लक्ष द्या. तर त्यामधला मी फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल काय असतोय, V इज K Q बाय R. इज इट राईट? हा फॉर्म्युला आहे. मग मी K कॉमन घेतला, दोघांसाठी सेम आहे म्हणून. तर चार्ज Q1 मुळे सॉरी चार्ज Qचं प्लस Qचं डिस्टन्स ए पर्यंत किती आहे, एक्स. मग किती येणार, इट इज Q बाय एक्स, राईट. आणि चार्ज मायनस Qचं डिस्टन्स किती आहे ए पर्यंत, एक्स प्लस वाय. मग इथे काय येणार, प्लस मायनस Q अपॉन एक्स प्लस वाय. इज इट राईट एव्हरीवन? हे कळालं सगळ्यांना? गॉट इट? आता आपण VB फाइंड करूया ऍट बी. K कॉमन, बरोबर, कॉन्स्टंट. ऑप्शन मध्ये एप्सिलॉन नाही आहे म्हणून डायरेक्टली K घ्या. आता ह्यावेळी काय होणार बघा. आता पोटेन्शियल आपण बी ला फाइंड करावं. इज इट राईट? मग प्लस Qचं डिस्टन्स अप टू बी किती आहे, एवढं. किती आहे निकम, एक्स प्लस वाय आहे ना. आणि मायनस Qचं डिस्टन्स अप टू बी किती येणार, एक्स. इज इट क्लिअर? प्रॉब्लेम अवघड नाहीये, पोटेन्शियल यायचं प्रॅक्टिस झालं. इज इट क्लिअर? आता आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं मी, VA मायनस V, म्हणजे VA मायनस VB फाइंड करूया. आता हे मायनस करताना सुद्धा मी K कॉमन घेतलं, चालतंय, दोन्ही मध्ये येते. म्हणजे Q प्लस एक्स मायनस Q एक्स प्लस वाय, एच मायनस Q एक्स प्लस वाय मायनस Q बाय एक्स, बरोबर. आता प्रोपोर्शनल म्हटलंय, इज इट राईट? तेव्हा VA मायनस VB ज्यावेळी आपण प्रोपोर्शनल मध्ये K कॅन्सल होईल. इज इट राईट? आता सिंपल मॅथ्स यायला पाहिजे बघा. हे Q प्लस एक्स आहे, Q अपॉन एक्स, आणि हे मायनस मायनस काय होणार, ही स्टेप कळेल ना तुम्हाला सगळ्यांना? काय अजून एक स्टेप लिहायला पाहिजे. मग मायनस न मल्टिप्लाय करा इनसाइड. हे माझं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का बघा. मायनस मायनस प्लस झालं. तर ऑप्शन काय आलं बघा आता, इट इज 2Q बाय एक्स. इज इट राईट? बरोबर. अँड मायनस 2Q अपॉन एक्स प्लस वाय, बरोबर. आता कॉमन काय घेणार, 2Q कॉमन घेतलं. इज इट राईट? काय राहिलं, 1 बाय एक्स मायनस 1 बाय एक्स प्लस वाय. क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे ऑप्शन बघितलं तर काय येणार, मग
डिवाइड बाय एक्स तिन्हीचं वे आहे. क्रॉस मल्टिप्लाय एक्स प्लस वाय आणि इकडे झालं मायनस एक्स. इज इट राईट? डिवाइड बाय एक्स इंटू एक्स प्लस वाय. राईट? मायनस एक्स गेट कॅन्सल. त्यामुळं आन्सर काय आलं? इट इज अ 2qy डिवाइड बाय एक्स प्लस वाय. फक्त मॅथमॅटिकल पार्ट होता. चुकून प्रॉब्लेम विचारला तर माहित असून दे. अंडरस्टूड? ह्यातून प्रॅक्टिस झालं की नाही ते पोटेन्शियल लाईटचं. हा प्रॉब्लेम झाला असेल 15 नंबर प्रॉब्लेम. बघा बाकीचे प्रॉब्लेम सोपे आहेत, तुम्ही सोल्युशन बघून सॉल्व्ह करू शकताय. असे प्रॉब्लेम आहेत ते. ओके, घ्यायला नको ते. इज इट क्लिअर? हा प्रॉब्लेम कळाला सगळ्यांना? इज इट क्लिअर?